आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दसऱ्याच्या निमित्ताने झाली मोठी उलाढाल. श्यामवर्णीय पेहरावाची खुमारी अधिकच खुलली. जिल्हाधिकाऱ्यांचे ग्राम वास्तव्य ठरले कौतुकाचा विषय. इंधनाच्या किमतीचा देशात नवा उच्चांक. मुंबईत पेट्रोल तब्बल 111 रुपयांवर. अमेझिंग क्रिएटर्सच्या माध्यमातून शरद पौर्णिमा उपक्रम. रहदारी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी युवकाला अटक. महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीची तालुक्यात जनजागृती बैठक. दसऱ्या दिवशी हेल्प फॉर नीडीची गरजूंना मदत. सीमा भागातील गावांसंदर्भात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. डॉक्टर अमित शिंगळे यांना NNSचा राज्यस्तरीय पुरस्कार. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. मागील अनेक महिन्यांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक महोत्सवांवर निर्बंधांचे सावट होते. आता दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे सावट दूर झाले आहे आणि शहर परिसरात दसरा उत्साहात साजरा झाला. शहर आणि परिसरात कोरोना नियमावलींचे बंधन असल्यामुळे दसरा साजरा करण्यासाठी देखील नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नागरिकांनी दसरा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमध्ये बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचे दिसून आले. शहराच्या परंपरेनुसार विजयादशमी निमित्त ज्योती कॉलेज नजीकच्या शिलंगण मैदानावर प्रशासनाच्या आदेशानुसार बेळगाव शहर देवस्थान कमिटीच्या वतीने वतनदार आणि मानकरी अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत सीमोल्लंघन कार्यक्रम शुक्रवारी दुपारी उत्साहात पार पडला. दसरा अर्थात विजयादशमीला बेळगाव शहरात पारंपरिक महत्त्व आहे. दरवर्षी मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडतो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांच्या संख्येवर मर्यादा आणल्याने कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून ज्योती कॉलेज नजीकच्या शिलंगण मैदानावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत परंतु उत्साहाने पार पाडण्यात आला. या प्रसंगी दसरोत्सवाचे मानकरी, बेळगाव शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आणि बेळगावचे वतनदार रणजित चव्हाण पाटील यांच्या हस्ते पारंपरिक विधीद्वारे शस्त्रपूजन आणि आपट्याच्या पानांचे पूजन करण्यात आले. आमदार अनिल बेनके, रमाकांत कोंडुस्कर, नागेश नाईक, प्रताप मोहिते, अभिजित आपटेकर यांच्यासह मानकरी मंडळी तसेच शहर देवस्थान कमिटी आणि चव्हाट गल्ली देवदादा नजीकच्या काठी देवस्थान मंडळाचे सदस्य उपस्थित होते. श्यामवर्णीय पेहरावाची खुमारी अधिकच खुलली. स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धेच्या निमित्ताने मागील 9 दिवस वेगवेगळ्या रंगांमधून महिला वर्गाच्या कल्पकतेचा आविष्कार प्रकट झाला. विजयादशमीच्या दिवशी आलेल्या जांभळ्या म्हणजेच श्यामवर्णीय पेहरावातून कल्पकतेची खुमारी अधिकच खुलली. स्पर्धेच्या सांगतेचा दिवस उत्साही वातावरणात साजरा झाला. या कल्पकतेचे सादरीकरण स्मार्ट न्यूजच्या शनिवारच्या अंकांमध्ये आणि वार्तापत्रामध्ये झाले. जांभळा रंग हा महिला वर्गासाठी आवडीचा मानला जातो. त्याचबरोबर या रंगाशी कल्पकतेचे नाते
नाते देखील दृढ आहे. जांभळा रंग शोधक वृत्तीचा, नाविन्य शिकविणारा आणि दूरदर्शीपणा जपणारा आहे असे मानले जाते. त्यामुळेच अनेकदा आपल्या प्रभावीपणाचे दर्शन प्रकट करण्यासाठी या रंगाचा वापर केला जातो. स्मार्ट न्यूजच्या नवरात्री क्वीन स्पर्धेतील जांभळ्या रंगाच्या पेहरावातून याचे प्रत्यंतर दिसून आले. या स्पर्धेची यशस्वी सांगता जांभळ्या रंगांमधून करतानाच महिला वर्गाने स्मार्ट न्यूजला शतशः धन्यवाद दिले. महिलांच्या कलाविष्काराचे सादरीकरण करण्यासाठी लाभलेली संधी उपयुक्त ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांचे ग्राम वास्तव्य ठरले कौतुकाचा विषय. जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी ग्राम वास्तव्य करण्याचा संकल्प तडीस नेला आहे. त्यांनी कित्तूर तालुक्यातील विरापूर या खेड्यात ग्राम वास्तव्य करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाने नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी अशा सरकारच्या योजनेचा एक भाग म्हणून हा उपक्रम सुरू झाला आहे. गावातील केदारलिंगेश्वर देवस्थान येथे पूजन कार्यक्रम करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी समूहाच्या वतीने त्यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांना सरकारी आहार पुरवठा व्यवस्थेबाबत विचारणा केली. त्यानंतर विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. इंधनाच्या किमतीचा देशात नवा उच्चांक. मुंबईत पेट्रोल तब्बल 111 रुपयांवर. इंधन दरवाढीचे सत्र सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिलं असून पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात हे सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. पेट्रोलच्या दरात लिटर मागे 30 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलमध्ये 33 ते 37 पैसे दरवाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ही उच्चतम पातळीवर असून आज तेथे 105 रुपये 49 पैसे प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या बाबतीतही हीच परिस्थिती असून 35 पैशांची वाढ झाल्याने 1 लिटर डिझेलसाठी 94 रुपये 22 पैसे मोजावे लागत आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये इंधनाच्या दराची चढती कमान कायम राहिली असून मुंबई हे दराच्या बाबतीत राजधानी दिल्लीच्या कितीतरी पुढे राहिलं आहे. ताज्या 34 पैशांच्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल 111 रुपये 43 पैसे मिळत आहे, तर 37 पैशांच्या दरवाढीमुळे डिझेलची किंमत ही 102 रुपये 15 पैसे इतकी झाली आहे. तर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे महानगर असलेल्या कोलकात्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 106 रुपये 10 पैसे आणि 97 रुपये 33 पैसे हे प्रति लिटर मागे मोजावे लागत आहेत. तर चेन्नईत पेट्रोलचे 102 रुपये 70 पैसे तर डिझेलचे 98 रुपये 59 पैसे प्रति लिटर हे दर आहेत. अमेझिंग क्रिएटर्सच्या माध्यमातून शरद पौर्णिमा उपक्रम. बेळगावात रसिक प्रेक्षकांसाठी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्यासाठी आता अमेझिंग क्रिएटर्स ही संस्था पुढे सरसावली आहे. या माध्यमातून मंगळवार दिनांक 19 रोजी शरद पौर्णिमा हा आगळा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. दैवज्ञ सेवा संघाच्या सहकार्यांनी सायंकाळी हा कार्यक्रम सादर होणार आहे. या माध्यमातून बेळगावची सांस्कृतिक परंपरा तेवत ठेवण्याचा मनोदय या उपक्रमाच्या संचालिका रूपा बेळुबी यांनी व्यक्त केला. स्मार्ट न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी या कार्यक्रमाच्या माहितीचा पट उलगडला. महिला वर्गाला भावणारे सांस्कृतिक कार्यक्रम देण्यासाठी अमेझिंग क्रिएटर्स ही संस्था स्थापन झाली आहे. दिनांक 19 रोजीच्या कार्यक्रमात नृत्य, गायन, खेळ यांच्यासह मनोरंजन पर्वणी लाभणार आहे. यामधून दर्जेदार कार्यक्रमांची विशेष भेट बेळगावकरांना देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या बाबतीत तुम्हाला विचारायच्या आधी रूपाताई मला तुम्हाला असं विचारायचं की अमेझिंग क्रिएटर्स हे नाव कसं पडलं, कसं सुचलं हे नाव? एकतर काहीतरी ट्रेंडी नाव ठेवायचं होतं आणि म्हटलं मग अमेझिंग क्रिएटर्स, तर पहिला अमेझिंग वर्ड हा शोधला, कारण काहीतरी अमेझिंग कार्यक्रम द्यावेत आणि त्या ऑडियन्सला पण अमेझिंग अनुभव यावा ह्या उद्देशाने अमेझिंग हा वर्ड शोधला. पण क्रिएटिव्ह पण काहीतरी व्हायला पाहिजे ह्या कार्यक्रमातून, त्यामुळे क्रिएटिव्ह वर्ड शोधला. क्रिएटिव्ह कार्यक्रम करावेत, ऑडियन्समधला क्रिएटिव्हिटी त्यांची पण वर यावी ह्या दृष्टीने मग अमेझिंग क्रिएटर्स असं नाव सुचलं. याआधी तुम्ही जे काम केलेलं आहे ते कुठल्या माध्यमातून केलेलं आहे? मी शारदोत्सवची सेक्रेटरी होते
पुन्हा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघात 3 वर्ष प्रेसिडेंट आणि 5 वर्ष मी सेक्रेटरी होते. त्यामुळे तिथे बरेच कार्यक्रम राबवले जात होते. ऑलमोस्ट म्हणजे दर 1 महिन्याला कार्यक्रम असायचा. त्याच्यात वन महोत्सव, त्यानंतर सार्वजनिक उपनयन, तसंच म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळागौरीचे डान्स म्हणा असं बसवत होतो. तिथेही कोजागिरी हा कार्यक्रम करायचो. वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम. ह्याचा उद्देश असायचा की सगळ्या कलाकारांना एक संधी मिळावी. मग ते लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आम्ही संधी द्यायचो. बऱ्याच स्पर्धा पण ठेवायचो. रहदारी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी युवकाला अटक. आरटीओ सर्कल येथे रहदारी पोलिसांशी असभ्य वर्तन करत एका युवकाला रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरटीओ सर्कल जवळ सकाळच्या सुमारास ही घटना घडली. चौकात हेल्मेटची उत्तर वाहतूक पोलीस ASI आणि 2 पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. तो दुचाकीवर हेल्मेट शिवाय प्रवास करत होता आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी दुचाकीस्वारांनी पोलिसांशी अयोग्य कृत्य केले तसेच पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. रस्ता अडवल्याने यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. ही माहिती समोर येताच त्याला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रिक्षात जबरदस्ती घालून नेले. घटनेनंतर काही वेळातच वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी पोलीस स्थानकात त्या युवकाची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीची तालुक्यात जनजागृती बैठक. कानडीकरांचा वरवंटा फिरवून सीमा भागातील मराठी ताकद कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. त्यामुळे मराठी माणसाने आपल्या अस्तित्वासाठी 25 ऑक्टोबरचा विराट मोर्चा आणि 1 नोव्हेंबर काळा दिन फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवून द्यावी असे आवाहन ॲडव्होकेट श्याम पाटील यांनी केले आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीतर्फे मोर्चा आणि काळा दिनाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. लोकांना आपल्या हक्कांसाठी जागृत करण्यात येत आहे. मंगळवारी किणये, कर्ले, बहादरवाडी, नावगे या ठिकाणी 2 बैठका घेऊन जागृती करण्यात आली. अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 25 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. तर 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाची मुकफेरी निघणार आहे. यामध्ये मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी तालुका पंचायत माजी सदस्य आप्पासाहेब कीर्तने यांनी किन्हे विभागातून अधिकाधिक संख्येने मोर्चा आणि काळा दिन फेरीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. दसऱ्या दिवशी हेल्प फॉर नीडीची गरजूंना मदत. हेल्प फॉर नीडी ही संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. या संस्थेने सणासुदीचे दिवस साजरे करताना देखील सामाजिक भान जपले आहे. दसऱ्याच्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असणारे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना गोड पदार्थांची भेट देऊन दसरा साजरा केला. आपल्या आजारपणामुळे त्रस्त झालेल्या अनेक चेहऱ्यांवर त्यांनी हास्य फुलविले. या उपक्रमाचे कौतुक झाले. संस्थेचे प्रमुख सुरेंद्र अनकोळकर यांनी या कामी पुढाकार घेतला. तसेच या पदार्थांचे वितरण करून दसरा साजरा केला. त्याचबरोबर रस्त्यात निराधार आढळलेल्या एका 13 वर्षीय मुलाला प्रारंभी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून नंतर बालकल्याण विभागाकडे सोपविण्यात आले. या कामी सर्वश्री शीतल मठपती, दीपक पांडे, कीर्ती चौगुले, विनायक केसरकर, विशाल नावगेकर, कलमुद्दीन शहा यांचे सहकार्य लाभले. सीमा भागातील गावांसंदर्भात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. त्याबाबत महाराष्ट्र नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमा भागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगाव जवळील शिन्नोळीत महाराष्ट्र शासनाकडून कौशल्यावर आधारित विद्यालयाची स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमा भागातील देवचंद महाविद्यालयासाठी विविध सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सीमा भागातील 865 गावांवर महाराष्ट्राचा हक्क आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. अर्जुननगर तालुका कागल येथील देवचंद महाविद्यालयात गुरुवार दिनांक 14 रोजी सायंकाळी आयोजित विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील मराठी भाषिक सर्वच गावे महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आग्रही आहे. महाराष्ट्रातील महाआघाडीचे सीमा भागावर लक्ष असून यापुढेही सीमा भागातील महाविद्यालयांना सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. डॉक्टर अमित शिंगळे यांना NNSचा राज्यस्तरीय पुरस्कार.
भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमित शिवाजी चिंगळे यांना NNSचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला। बेंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर CN अश्वत्थ नारायण, क्रीडा मंत्री डॉक्टर KC नारायण गौडा आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अमित चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी स्वच्छता आरोग्य शिबिरे भरवून प्रबोधन करण्यात आले। विशेष करून ग्रामीण भागात जागृती करण्यात आली। या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर DN मिसाळे यांच्यासोबत डॉक्टर चिंगळे यांनी पुरस्कार स्वीकारला। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पहिली ते 5वीचे वर्ग सुरू करावयाचे की नाही याबाबत शासनाने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही, पण हे वर्ग सुरू करण्यासंबंधी शिक्षण खाते गतिमान झाले असून CRC, BRC तसेच शिक्षकांसाठी त्यासंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। पहिली ते 5वीचे वर्ग सुरू करण्यासाठी करायच्या उपाययोजना, विद्यार्थ्यांची काळजी आणि त्यावर देखरेख आदींचे मार्गदर्शन करण्यासाठी 18 ऑक्टोबर रोजी सॅटेलाइट आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। डाएट संस्था, BRC आणि CRC पातळीवर ही कार्यशाळा होणार आहे। शासन 21 ऑक्टोबर पासून पहिली ते 5वीचे वर्ग ही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत। याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट आदेश बजावण्यात आलेला नाही, पण शिक्षण खात्याकडून सुरू असलेली तयारी पाहता शासनाकडून लवकरच आदेश येण्याची शक्यता आहे। निपाणी येथे दीर्घायू क्लिनिकचे थाटात उद्घाटन संपन्न। चिकोडी रोड, माणिकनगर येथे दीर्घायू होमिओपॅथिक आणि फिजिओथेरपी सुपर स्पेशालिस्ट क्लिनिकचे श्रीमंत गिरिराज सूर्य सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीशैल जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामीजींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थितांनी स्वामीजींचे आशीर्वाद घेतले। या क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर चेतन स्वामी, स्वामी परिवार, समस्त लखनापूर ग्रामस्थ, समस्त जंगम समाज, महेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव डॉक्टर चेतन सोमे, MD होमिओपॅथी। दीर्घायू क्लिनिक आज ओपनिंग झालेले दीर्घायू होमिओपॅथी अँड फिजिओथेरपी सेंटर। आज या ठिकाणी श्रीशैल जगद्गुरू यांनी येऊन त्यांचे स्वहस्ते दीर्घायू क्लिनिकचं ओपनिंग केलेले आहे। आणि दीर्घायूचं विशेषतः असं आहे की दीर्घ आणि आयुष आपलं मेन सेंटरचा इश्यू आहे की आपलं आयुष दीर्घ झालं पाहिजे। आणि ह्याकरता आम्ही निपाणीमध्ये पहिला आपलं होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरुवात केलेली आहे। आणि आपल्या क्लिनिकचं विशेषतः असं आहे की ह्याच्यामध्ये क्रोनिक सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळ्या आजारांचं ट्रीटमेंट होणार आहेत। आणि सगळे आजार म्हणू शकतो आम्ही, संधिवात म्हणू शकतो, आर्थरायटिस म्हणू शकतो, त्यानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हणू शकतो, PCOD प्रॉब्लेम म्हणू शकतो,
त्यानंतर काही नर्व रिलेटेड प्रॉब्लेम असू दे, त्यानंतर कॅन्सर सुद्धा असू दे, नाहीतर अलर्जी समस्या असू दे, सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा इथे ट्रीटमेंट होणार आहे. आणि फिजिओथेरपी करता खास स्पेशलाइज्ड डॉक्टर सुद्धा येऊन बाहेरून इथे ट्रीट करणार आहेत. पुढे पण आम्ही असंच वाढवणार आहे. कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी सगळे सेंटर्स आणणार आहेत. निपाणीमध्ये पहिला होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी हायटेक सेंटर आपण तिथे ओपन केलेलं आहे. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार. कोरोना योद्ध्यांमुळेच बेळगाव जिल्ह्याने कोरोना महामारी नियंत्रणात यश मिळविले आहे. कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान खूपच मोलाचे ठरले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी केले. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने येथील यशजी बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ बोलत होते. अध्यक्षस्थानी कडोली दुरुंडेश्वर मठाचे गुरु बसवलिंग स्वामी होते. आमदार अनिल बेनके, प्रांताधिकारी रवी कर्लिंगनावर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ आदी मान्यवर उपस्थित होते. अलदगा येथे 66 लाखांच्या निधीतून विकास कामे. अलदगा येथे आमदार सतीश जारकिहोळी यांच्या निधीतून 66 लाखांच्या विकास कामांचे पूजन करण्यात आले. विकास कामांचे उद्घाटन आमदार सतीश जारकिहोळी, जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलकौडा पाटील, एसडीएमसी अध्यक्ष बाळू हिरोजी यांनी भूमिपूजन करून केले. ग्रामस्थांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मराठी शाळा 2 वर्गखोल्यांसाठी 22 लाख, कन्नड 1 वर्गखोलीसाठी 5.50 लाख, 2 अंगणवाड्या आणि संरक्षक भिंत बांधकाम 9 लाख, बस थांबा 8.70 लाख, ग्रामपंचायत खोली 11 लाख, विद्यार्थ्यांना बेंच 8 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे यांनी दिली. देवस्की पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडुम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य मनोज शिंदे, अनिल पावशे, देवस्थान पंच कमिटी सदस्य, एसडीएमसी सदस्य उपस्थित होते. कंग्राळी खुर्द येथे राष्ट्रीय कायदा सुरक्षा शिबिर. देशातील प्रत्येक नागरिकाने कायदे समजून घेतले पाहिजे. त्याच्यावर अन्याय होत असेल तर सहन न करता त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन कंग्राळी खुर्द येथील कायदा साक्षरता अभियानात कायदे तज्ज्ञांनी केले. जिल्हा कायदा सेवा समिती आणि ग्रामपंचायत कंग्राळी यांच्या वतीने राष्ट्रीय कायदा साक्षरता अभियानाअंतर्गत कार्यक्रम झाला. महात्मा फुले मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला. ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील यांनी उपस्थित न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ॲडव्होकेट रवींद्र तोटगेर यांनी प्रास्ताविक केले. दिवाणी न्यायाधीश चित्रा कुलकर्णी यांनी मुले आणि महिलांचे हक्क याबाबत माहिती दिली. न्यायाधीश सुमन चित्तरगी यांनी सावकारी कायद्याबाबत माहिती दिली. मानवी हक्क आयोगाचे राज्याध्यक्ष गुरुनाथ भोरी यांनीही मार्गदर्शन केले. GIT BSc ऑनर्स अभ्यासक्रम येथील गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 2021-22 शैक्षणिक वर्षापासून 4 वर्षांचा BSc ऑनर्स अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या संलग्नतेखाली हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप सावकार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे नुकतेच बेंगळुरूमध्ये आयोजित NEP 2020 अंमलबजावणीच्या उद्घाटन कार्यक्रमात अधिकृत परवानगी प्रमाणपत्र स्वीकारले. उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण याप्रसंगी उपस्थित होते. BSc ऑनर्स अभ्यासक्रम शिकविण्याची परवानगी कर्नाटकात खूप कमी शिक्षण संस्थांना मिळाली आहे. त्यात GITचा समावेश आहे. GITची निवड NASE आणि NBA मान्यतावर आधारित BSc ऑनर्स पदवी प्रदान कार्यक्रमासाठी केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर जयंत कित्तूर यांनी दिली. गोंधळ माजविणाऱ्या सिने शौकीनांवर पोलिसांचा लाठीमार. ऐनवेळी चित्रपटाचा खेळ रद्द झाल्याने चित्रपटगृहासमोर गोंधळ घालणाऱ्या सिने शौकीनांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागल्याची घटना गुरुवारी गणपत गल्लीतील निर्मल संतोष चित्रपटगृह येथे घडली. बेळगावात अभिनेता सुदीप यांचे कोटीगोब 3 हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित केला जाणार होता. तिकीट काढून चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रेक्षकांना अचानक चित्रपटाचा खेळ रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने प्रेक्षकांनी तेथेच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे या ठिकाणी अखेर पोलीस दाखल झाले. त्यांनी सौम्य लाठीमार करून गोंधळ घालवणाऱ्या प्रेक्षकांना पांगविले. प्रत्यक्षात वितरकांनी हा चित्रपट रिलीज न केल्याने बेंगळूरसह राज्यात हा चित्रपट कोठेच प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. कणबर्गीत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन.
कणबर्गी रामतीर्थ गल्लीतील रस्त्याची दुरावस्था झालेली होती। याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मंगळवारी केले। यामुळे येथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। याचबरोबर कणबर्गी येथील बस थांबा रोड, बंडी मार्ग, वाल्मिकी गल्ली आदी ठिकाणच्या रस्त्याचे उद्घाटन केले। या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। गटारीही करण्याची मागणी झाली होती। यावेळी गटारांचे कामही केले जाणार आहे। मुरगेंद्र गौडा पाटील, भैरेगौडा पाटील, बसवराज येळूरकर, पुंडलिक मालाई, बाहुबली वीरगौडर, आदित्य जोशी आदी यावेळी उपस्थित होते। वरळीमधील गिरणी कामगाराच्या मुलाचे जागतिक स्पर्धेत रुपेरी यश। वरळीमधील गिरणी कामगाराचा मुलगा सुजन पिळणकरने आर्थिक चणचणीचा सामना करताना आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक कमाई केली। नुकत्याच उझबेकिस्तानातील ताशकंद येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक मिळाल्याने आता सरकारी नोकरीचा प्रश्न सुटेल अशी आशा सुजनने व्यक्त केली। 2018 मध्ये मुंबई श्रीचा किताब जिंकणाऱ्या सुजनने महाराष्ट्र श्री या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले। मात्र यंदा त्याला प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 90 किलो वजनी गटात रुपेरी यश संपादन केले। मध्यमवर्गीय घरातील मुलाला शरीरसौष्ठव खेळात प्रगती करणे सोपे नाही। माझे वडील गिरणी कामगार होते, त्यामुळे आर्थिक गणिते अवघड होती। मात्र कुटुंबियांचा मला नेहमीच पाठिंबा लाभला। माझा भाऊ वेळोवेळी आर्थिक मदत करतो। व्यायामशाळेत मार्गदर्शकाचे काम करून मी शरीरसौष्ठवासाठी पैसे उभे करतो। त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचे माझे ध्येय आहे, परंतु त्यासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकणे गरजेचे असल्याने मी जिद्दीने माझ्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली, असे सुजन म्हणाला। सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचे अजिंक्यपदाकडे लक्ष। अडखळत्या सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करत लय प्राप्त केलेल्या भारतापुढे सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात नेपाळचे आव्हान असेल। नेपाळला पहिल्यांदाच अंतिम फेरीचा पल्ला गाठता आल्याने या सामन्यात विक्रमी 7 वेळेच्या विजेत्या भारताचे पारडे जड मानले जात आहे। सॅफ स्पर्धेच्या 13 पैकी 12 हंगामात भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे। या आशियाई खंडातील स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवले असून केवळ 2003 मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले। नेपाळ विरुद्ध विजय मिळविल्यास मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे हे पहिलेच विजेतेपद ठरेल। मात्र मालदीव विरुद्ध लाल कार्ड दाखवण्यात आल्याने त्यांना सामन्यादरम्यान खेळाडूंसोबत डकआउटमध्ये बसता येणार नाही। ब्राझीलच्या विजयात नेमार चमकला। गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ब्राझीलने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत दमदार खेळ कायम ठेवताना उरुग्वेला 4-1 अशी धूळ चारली। ब्राझीलच्या 4 पैकी 3 गोलांमध्ये प्रमुख खेळाडू नेमारचा सहभाग होता। कोरोना उद्रेकानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या ब्राझीलने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ केला। 10व्या मिनिटाला नेमारने गोल करत ब्राझीलला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। हा नेमारचा 17वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला। त्यामुळे ब्राझीलसाठी सर्वाधिक 77 गोलच्या पेल यांच्या विक्रमापासून तो केवळ 7 गोल दूर आहे। राफिनाने 18व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलची आघाडी दुप्पट केली। उत्तरार्धात 58व्या मिनिटाला नेमारच्या पासवर राफिनाने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल झळकावला। यानंतर अनुभवी लुईसच्या गोलामुळे उरुग्वेने ब्राझीलची आघाडी 1-3 अशी कमी केली। मात्र नेमारच्या पासवर राखीव फळीतील गॅब्रिएल बाब्रेसाने गोल केल्यामुळे ब्राझीलने हा सामना 4-1 असा जिंकला। ब्राझीलचा हा पात्रता फेरीतील 11 सामन्यात 10वा विजय ठरला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।